नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी. जून मध्ये जोरदार पावसाची अपेक्षा असतानाच मान्सूनने अचानक युटर्न घेतलाय. पाऊस गायब झाल्यानं पेरणीचं नियोजन कोलमडण्याची भीती व्यक्त केली जाते. नेमकं काय घडतंय हवामानात आणि पुढील 10 दिवसांचा अंदाज काय सांगतो, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते. जून महिना सुरू होऊन अनेक दिवस उलटले, परंतु ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात होती, तो पाऊस अचानक गायब झाल्याचे चित्र आता राज्यभर पाहायला मिळते. हवामान नकाशांमध्ये मोठे बदल दिसत असले तरी मान्सूनने जणू काही ब्रेक घेतल्याची परिस्थिती निर्माण झाली. सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आकाशे ढगाळ दिसत असले तरी प्रत्यक्षात पावसाची दमदार हजेरी लागत नाहीये. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय, तो म्हणजे पेरणी नेमकी कधी करायची. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक हवामान अंदाजांमध्ये राज्यात व्यापक पावसाचे संकेत देण्यात आले होते. मात्र आता वातावरणातील बदलामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलताना दिसते. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील प्रणाली अपेक्षेप्रमाणे मजबूत होत नसल्याने मान्सूनचा वेग कमी झाल्याचे चित्र आहे. याचा सर्वात मोठा परिणाम सध्या पेरणीवर होतोय. अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि शेतीची संपूर्ण तयारी करून ठेवली आहे, परंतु पुरेसा पाऊस नसल्यामुळे शेतात ट्रॅक्टर उतरवायचा की थांबवायचा, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झालाय. दरम्यान काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत असल्या तरी त्या पेरणी योग्य मानल्या जात नाहीत, कारण पेरणीनंतर सलग ओलावा मिळणं अत्यंत आवश्यक असतं. जर सुरुवातीलाच पाऊस पडला आणि त्यानंतर 8-10 दिवसांचा खंड पडला तर उगवण झालेल्या पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुढील काही दिवस. हवामान तज्ञांच्या मते सध्या वातावरणात काही बदलांची प्रक्रिया सुरू आहे. जर समुद्रावरील प्रणालींना बळ मिळाले तर जूनच्या उत्तरार्धात पावसाचा जोर वाढू शकतो. मात्र त्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे संकेत आहेत. मित्रांनो, सध्या राज्यातील शेतकरी दोन मोठ्या संकटांमध्ये अडकलेले दिसत आहेत. एकीकडे पावसाचा उशीर आणि दुसरीकडे वाढत चाललेलं तापमान. अनेक ठिकाणी दुपारचे तापमान अजूनही जास्त असल्याने जमिनीतील ओलावा टिकत नाही. त्यामुळे शेतकरी अधिकच चिंतेत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात आता चर्चा सुरू झाली आहे की यंदा पेरणी आणखी उशिरा होणार का. काही ठिकाणी तर शेतकरी रोज हवामान अंदाज तपासताय, कारण एक चुकीचा निर्णय संपूर्ण हंगामावर परिणाम करू शकतो. याच पार्श्वभूमीवर कृषी तज्ञ शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचा सल्ला देत आहेत. फक्त पहिल्या पावसावर अवलंबून राहून घाईघाईने पेरणी करू नये. आपल्या भागात समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पुढील निर्णय घेणं अधिक सुरक्षित ठरू शकतं. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मान्सून पूर्णपणे कमजोर झाला आहे असं अजिबात नाही. सध्या तो काहीसा मंदावलेला दिसत असला, त्यामुळे परिस्थिती कधीही बदलू शकते. एक मजबूत हवामान प्रणाली निर्माण झाली तर काही दिवसांतच राज्यातील चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पुढील 7 ते 10 दिवस राज्याच्या हवामानासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. पाऊस परत जोरदार पुनरागमन करणार का, की आणखी प्रतीक्षा करावी लागणार, याचं उत्तर येत्या काही दिवसांतच मिळणार आहे. तोपर्यंत मित्रांनो, हवामान तडाख्याच्या प्रत्येक अपडेटवरती लक्ष ठेवा, कारण हवामानातील प्रत्येक बदल आता शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवनवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.